ब्लॉग आफ्टर लॉंग टाइम गाईज. आज आम्ही चाललोय माझ्या मित्राला भेटायला. तो UK वरून परत आलाय. तर दिस माय फ्रेंड अथर्व कदम अँड दिस इज माय फ्रेंड साहिल शेठ जाधव. तर आम्ही चाललोय भेटायला. तो गेला होता लास्ट इयर युकेला शिकायला. तर बघू, त्याला भेटायला चाललोय आम्ही खूप दिवसांनी आफ्टर 1 year. सो लेट सी. तो काळा होता म्हणजे जाण्याआधी, आता गोरा झाला का नाही बघू आपण. सॉरी निरंजन, तू हा ब्लॉग बघणार असेल पण सॉरी. घे माझं चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. अथर्व, काय खबर आहे तुझ्याकडं? अरे ती खबर होती, खूप मोठा विषय झाला होता. कुठेतरी नॉर्थ मध्ये काहीतरी लॅम्बोर्गिनी मध्ये ऍक्सिडेंट झाला होता. 2 लोकांना मारलं, खूप भयानक गाडीने. घे माझं चॅनलचे संस्थापक, तुमच्याकडे काय खबर? नमस्कार. आता आम्ही भेटायला चाललो निरंजन दादा काळेला. तर 2 शब्दात म्हणावं तर निरंजन भरपूर लांबून आलेला आहे. तर सर्वजण आम्ही भेटणार आहे. तुम्ही थोड्या वेळात बघू शकता की आमच्या टीमला आणि वगैरे तो जाण्यासाठी कसा होता आणि आल्यावर कसा आहे तुम्हाला थोड्या वेळ अगोदर पाहण्यात आला व्हिडिओ कॉल मध्ये, थोडाफार गोरा दिसत असेल. तर बघू ना आपण नेक्स्ट. आम्ही इकडं कॉलेज सोडून आम्ही या रस्त्यावरच खूप जास्त असायचो. जेम रोड खूप सुंदर रोड आहे. तर कधी पुण्यात तुम्ही आले तर या रोडवर नक्की या. इकडं फारच ग्रीनरी आहे प्रत्येक प्रकारची. तर आम्ही इथं वेट करत बसलोय. सगळ्यांच्या आधी आलोय आम्ही आणि इथं घंटा कोण आलेलं नाही आहे आणि सगळे बोलले की आम्ही इथं आलो. वेलकम मिस्टर आदित्य दिवटे टू माय ब्लॉग. आत्ताच आलाय आमचा मित्र आदित्य. भाऊने आले तुफान किती जिद्द ना सोडली, आकाशी स्वप्ने झाली. कोणता फोन घेतला आदित्य प्लीज सांग. कॉंग्रॅच्युलेशन्स टू आदित्य. काय कोणता फोन घेतला आदित्यने? iPhone 15. कैसे लगी क्वालिटी? एक नंबर. हाव कैसे लगी क्वालिटी? अथर्व घडसोनी त्याला गिफ्ट दिलेला आहे. त्याने डिग्री क्लिअर केली त्यामुळे. आले तुफान, दाखव ना तुफान किती जिद्द ना. भूक लागली ना, आम्ही गार्डनचा वडापाव खायला आलो. आणि आमचा मित्र आलेला आहे निरू भाऊ, फायनली UK वरून. ते आमचा मित्र भेटलाय निरंजन से आय टू माय फॅन्स. आम्हाला मित्र निरंजन आहे, UK वरनं आलाय आणि त्याला भेटलोय. इंडिया कसं वाटतंय भाई? छान वाटतं एकदम, आपल्या घरी आलोय असं. अच्छा अच्छा. तुला कसं वाटतं भाई? तुला कसं वाटतं आम्हाला भेटून? अरे मला तर भाई, खूप तुम्हाला- हॅपी फील होतंय भाई. मला असं वाटतं मला कोणत्या तरी वाटतं का सेलिब्रिटीला भेटलोय. नाही नाही, गाडी बघ भाई. आणि रोल्स रॉयस थांबली नीराची मागं. हरियाणा पासिंग आहे त्याची. हिमाचल प्रदेश सॉरी. आणि आमचे बॉईज फ्रॉम इंडिया, स्पेशली फ्रॉम एअरपोर्ट 2 बॉईज आ चुका आहे. आले ही पण लाटी आणि बाबा पण आलाय. बोल. इथील जमलेले हा होमीज आणि केसवड गँग यांचं सरचे स्वागत करत आहे आम्ही. तुम्ही बघू शकता आमची सगळी टीम. ही केसोड गँग आहे पुढे बसलेली सगळी. आणि हा त्यांचा मॅनेजिंग डायरेक्टर MD. आणि हा केसोड गँगचा इथं विरोधक बसला. केसोड गँगचा विरोधक इथे आहे आणि या केसोड गँगचा आधारस्तंभ. इन्व्हेस्टर हा, काही म्हणलं तरी लगेच केसोड गँग तयार होती. आणि हा पिऊन केसोड गँगचा आणि हा खजिनदार. तर आम्ही आज सगळे मित्र भेटलोय आणि हा माझा मित्र ऋषी, तो काम करतो आणि मी जॉबलेस आहे. आणि हे बघा मोठ्या लोकांचं डिस्कशन चालू आहे इकडं. कंटिन्यू डिस्कशन चालू असतं यांचं काही नाही काही गोष्टीवर. लाईफमध्ये ग्रो कसं व्हायला पाहिजे आपण, मिलिनियर कसं व्हावं यावर यांचं लक्ष आहे. आणि आम्हाला काय घेणं देणं नाही. म्हणजे मला एकट्याला ह्याला खूप घेणं देणं आहे. आणि यांचं वेगळंच चालू आहे. सट्टा बिट्टा लावतो ते 20 रुपयावर 40 रुपये दिवटे. मी जेवण करायला आलो आहे हॉटेल पांचवलीला. आम्ही जेवण करायला आलो आहे. आमचं डिसाईड झालं की आम्ही पांचवलीला जेवण आणि इकडं खूप जास्त आणि इथं खूप जास्त डीजे काय हा तुम्हाला दिसतोय का? पाचले चाळे करत आहे ते. याचं आताच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि तुम्हाला मी एम्बियन्स दाखवतो. इकडं थोडीशी वेटिंग आहे गाईज. आणि इकडं रामनवमीचा कार्यक्रम आहे गाईज. लस्सी वस्सीला गेलो असतो आपण. सगळ्यात चुत्त्या लस्सी वस्सी आहे. सगळ्यात चांगला पुण्यामध्ये. हाय इमरान भाई. आता इकडं पांचोला हॉटेलला जेवायला आलो. आता आम्हाला टेबल भेटणार आहे आणि हे आपले बॉईज
ओ शिट, देवेंद्र फडणवीस. वेल्डिंग याचा थोपडा दाखव पहिला. भारी ना गाईज, ह्याच्यापेक्षा चांगलं आहे. कमेंट मध्ये सांगा याचं तोंड भारी आहे का, याचं कमेंट भारी करा आहे. भाई. यार इथे आता काय कळायला नाही. काय लिहू? याला कुठं कळणार आहे, मेनूच कळाय नाही. याचं तोंड भारी का माझं. हा, कोणाला तुमचं चुकते आहे लोक, चुकते आहे. पहिला आरशात बघ याडे. फुल बॅटल लागली आणि देवाची मूर्ती बघा गाईस. आणि युके रिटर्न. गाईज, मी 3 महिने मास्टर शेफचा कोर्स केला अँड दिस इज हाऊ यू शुड डेकोर युअर प्लेट. ओके, And this is cherry on the top. येस. आणि दिस इज लेमोनेड, मराठीत लिंबू. आणि याला छोट्याला काय बोलतो ते? काय झालं? हा. This is गोटी baby कांदा. onion. Baby onion. गोटी कांदा. नाही, दिस इज पिकल. लिंबू चमचा, इसको कुछ नहीं जमता. हा आमचा मेन्यू आहे. साहिल कसं आहे जेवण? खूप भारी आहे. अजून थोडंफार ऑर्डर केलेलं येतं आहे जेवण. गड्ड्या कसं जेवण आहे? 1 नंबर होईल. मला की जेवण तर चांगलं दिसायला आहे, टेस्टला पण चांगलंच आहे. ड्युटी काय बघतोयस मोबाईलवर एवढा इंटरेस्टिंग गोष्ट? गॅलरी भाऊ, गॅलरी. निरंजन, काय तुझा रिव्ह्यू त्याच्या ॲम्बियन्सवर? ठीकठाक आहे ॲम्बियन्स. आता टेस्ट करून बघू आपण काय आहे. कडू, व्हॉट डू यू सी? एसी नाही, एसी नाही आहे. पॉईंट एसी नाही. एसी पाहिजे. एव्हरीथिंग इज फाईन. ठीक आहे. खाने के लिए रुका हूँ. Yes what? Actually, I don't appreciate the ambience. I'm waiting for the taste of the food. आणि पण एवढं भारी हॉटेल आहे बघा इकडे, आणि तरी पण तुला ॲम्बियन्स नाही आवडत आहे. No, it's not about ambience. अच्छा, हा माणूस बघा तुम्ही इकडे, हा मेन माणूस आहे अथर्व गोडसे, याचं चॅनल आहे गोडसे, अथर्व गोडसे. काय म्हणतोय थोडं? ओके ओके बाय. So, hi guys. आता आम्ही आलो किंग एअरपोर्ट. गबे. आम्ही तब्बल 3,000चं जेवण आम्ही जेवलोय आणि ते वाचवण्यासाठी आम्ही त्यांचा बर्थडे करणार आहे. म्हणजे बर्थडे पार्टी झाली आम्ही. आम्ही ही म्हणजे आयडिया सगळी याची होती. असं काय नाही गाईस, प्लॅनर आहे. खायला सगळी होती, सगळ्यांनी आयडियाला. आणि आम्ही कसं आमचं जिकडे 500 रुपये जाणार होते तिकडे आम्ही 50 मध्ये काम ओके केलेलं बस, केक विषयच कापणार. नाही. तुम्हाला दाखवतो केक कसा कापतो आम्ही. बर्थडे केला, अख्ख्या पोरांचा बर्थडे केला, पण असलं की कधीच नाही घेतला पूर्ण चॉकलेट. शाउट आउट टू अथर्व कदम अँड निरंजन काळे अँड थँक्यू. तुम्ही पण कमेंट मध्ये त्यांना थँक्यू लिहा. आणि गाईस, कारण की पार्टी एवढी मोठी होती म्हणून आम्ही इतिहासातील सर्वात महाग केक घेतलेला आहे आमच्या ग्रुपच्या. 490चा पूर्ण चॉकलेट वाला केक आहे. पूर्ण 500 एकदम. रुपयाचा केक घेतला आम्ही. 440चा होता, पण आम्ही नाही म्हणलं, आमच्या भावानी लय खर्च केलाय. आज सुट्टी नाही बाई. 10 जास्त गेले, 60-60ची कोणतरी आली तरी चालेल, पण बाई केक टॉपच पाहिजे. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, या दोघांची बर्थडे होऊन एक महिना झालाय. 1.5 महिना झालाय. एकाच्या बर्थडेला 1 महिना झाला. आणि त्याचा बर्थडे युकेला झाला ना, आम्ही इंडियात केक कापतो 1.5 महिन्यात. खूप नीचे आम्ही मित्रांनो. पार्टीसाठी स्ट्रगल केले आणि सगळी आयडिया याची होती. तर गाईज, आम्ही सक्सेसफुली यांचा बर्थडे करणार आहे, कारण 3,000चं बिल भरलेलं आहे दोघांनी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर निरंजन, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू ला 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 ला, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे राईट नाउ. असते त्याला तोंड.